आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे. शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत आनंदाची आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेलं आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्यांच्यासाठी बातमी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी ठरणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. जर आता तुम्ही पण पीक विमा भरलेले शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत आनंदाचा आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना थेट खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार असल्याचे चित्र देखील समोर झालेले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळामध्ये पूर्णपणे ही बातमी स्पष्ट झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील पूर्णपणे जमा करण्याचा सर्वात मोठा हा निर्णय घेण्यामध्ये आल्यामुळे आता शेतकरी सुद्धा खुश झालेले आहे. पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल, जर तुम्ही पण पैसे देऊन पीक विमा देखील भरला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे आनंदी करणारी ही बातमी आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे देखील दिलासा देणारी ही बातमी देखील आहे. त्यामुळे देखील व्हिडिओला शेवटपर्यंत म्हणजेच की पूर्ण बघत चला, कारण की देखील महत्त्वाची अपडेट देखील या ठिकाणी आलेली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय पार पडले. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार. व्हिडिओला शेवटपर्यंत बघणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर देखील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी लक्ष द्या. जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता तुम्हाला देखील पैसे देण्यामध्ये येत आहे, ते म्हणजे पीक विमा योजनेचे. जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल, आता जर तुम्ही पण 2-3 महिन्यापासून पीक विमा योजनेची रक्कम केव्हा मिळणार या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. तुम्हाला पण आता देखील पीक विमा थेट देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार असल्याचे चित्र समोर येत आहे. आता तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला. जर तुम्ही पण या ठिकाणी पीक विमा भरला असेल, आता तुम्ही पण पीक विमा भरून 45 ते 30 दिवस झालेले असेल, 1 महिना ओलांडून गेलेला असेल, पण काय तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला देखील काही महत्त्वाची कामे करायची आहे. ज्या शेतकऱ्यांची महत्त्वाची कामे पूर्ण नसतील त्या शेतकऱ्यांना आता 1 रुपया दिल्या जाणार नाहीये. जर तुम्ही पण ही महत्त्वाची कामे अधुरी ठेवलेली असेल तर आता तुम्ही पण देखील या योजनेतून बाद ठरसाल आणि तुम्हाला पण 1 रुपया दिल्या जाणार नाही. यामुळे तुम्ही पण ही बातमी पूर्णपणे बघत चला, कारण की देखील ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केलेलीच नाही त्या शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाहीये असं पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट देखील झाल्यामुळे आता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. तर चला या ठिकाणी आपण ते कामे बघू. कोणते कागदपत्रे तुम्हाला काढायचे आहे जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा येणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे नाहीये ते शेतकरी आता पूर्णपणे फसलेले आहे. त्या शेतकऱ्यांना आता 1 रुपया मिळणार नाही. पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल पण तुम्ही हे 2 कागदपत्रे काढलेले नसेल तर तुम्हाला देखील हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचे आहे. आता तुम्हाला देखील हे कामे करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकायचे आहे. जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण देखील पीक विमा योजनेची आतुरतेने वाट बघत असाल तर सर्वात आधी या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटणार आहे. म्हणजेच की आता सर्वात आधी या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम टाकल्या जाणार. त्यानंतर देखील बाकींच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. हे 14 जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील पडणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आता या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे आनंदी करण्यामध्ये आलेले आहे. आता फक्त तुमचे देखील 2 कामे महत्त्वाची कामे पूर्ण असणं गरजेचे आहे.
ज्या शेतकऱ्यांची दोन कागदपत्रे पूर्ण नाही त्या शेतकऱ्यांना आता पूर्णपणे देखील या ठिकाणी अडचण निर्माण होणार. आता आपण देखील या ठिकाणी ते 14 जिल्हे बघणार, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम आजच पडणार. आज दुपारनंतर डीबीटीचं बटन दाबून पूर्णपणे या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आणि पूर्णपणे या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी चालू केलेलं आहे. तर चला देखील वेळ आपण या ठिकाणी बघू आणि असं कोणतं काम आहे जर तुम्ही ते केलं नाही, जर तुम्ही ते पार पाडलं नाही तर तुम्हाला देखील या ठिकाणी एकही रुपये दिल्या जाणार नसून तुमच्याला देखील पूर्णपणे पीक विमा भरल्याचे व्यर्थ जाईल आणि तुमचे देखील ते पैसे व्यर्थ जाईल. तुम्हाला एकही रुपये दिल्या जाणार नाही, त्यातले त्यात देखील तुम्हाला बाद केले जाईल. तुम्हाला देखील तुमच्याकडून देखील या ठिकाणी मोठा निधी घेतलेला आहे पण तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळणार नाही. त्यामुळे देखील ही गोष्ट लक्षात घेता राज्य सरकारने ही 2 कामे करायला सांगितलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची 2 कागदपत्रे पूर्ण नसतील त्यांना पीक विमा मिळणार नाही अशी घोषणा देखील काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांची 2 कामे पूर्ण नाही त्यांनी देखील ती लवकरात लवकर म्हणजेच की आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये करायला पूर्णपणे पाहिजे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2 कागदपत्रे बघू कोणती असणार. त्यापूर्वी हे 14 जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला देखील या ठिकाणी पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम मिळणार. पूर्णपणे तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम जमा केली जाणार आहे. याच 14 जिल्ह्याच्या यादीतील जिल्ह्यातील पूर्णपणे 14च्या 14 पूर्णपणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम मिळणार. किती रुपयाचा पीक विमा मिळणार, किती रुपयापर्यंतचा विमा देखील मिळणार हेक्टरी, असा प्रश्न जर तुमचा पण असेल तर लगेच आपण या ठिकाणी बघू. आता तुम्हाला पण इतकी रक्कम मिळणार, याच रकमेचा पूर्णपणे लाभ तुम्हाला मिळणार. फक्त तुमची पण ती कामे, तुमची पण ती कागदपत्रे पूर्णपणे असणं गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण करा, अधुरी ठेवू नका. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुमच्याकडे पण 28,200 रुपये पूर्ण असतील, या ठिकाणी जर तुम्ही पण पूर्ण केलेले असतील कामे आणि तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल तर तुम्हाला देखील 28,200 रुपये विमा देखील मिळण्याचा पूर्णपणे देखील या ठिकाणी रास्ता मोकळा झालेला आहे. पूर्णपणे मार्ग मोकळे करण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. तुमची पण चिंता पूर्णपणे मिटवली गेली आहे. आता तुम्ही देखील थेट रक्कम तुम्हाला मिळणार जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल, जर तुम्ही पण पीक विमा भरून 20 ते 30 दिवस झालेले असेल. आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला. आता तुम्हाला वेळ बघू कोणत्या वेळेला तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे. याच वेळेला तुमच्या खात्यावरती पैसे येणार, पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला याच वेळेला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका, अजिबात काळजी देखील तुम्ही या ठिकाणी करायची नाही आहे. या ठिकाणी वेळ असणार आहे तुमची 5 वाजेला, आज सायंकाळी 5 वाजेला पूर्णपणे पीक विमा योजनेची रक्कम तुम्हाला मिळणार. पण काही शेतकरी बाद झालेले आहे, काही शेतकऱ्यांना एकही रुपये दिल्या जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांकडे 2 कागदपत्रे पूर्ण नसतील त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी रक्कम दिली जाणार नाही आहे. त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे बाद करण्यामध्ये येईल. त्यामुळे देखील तुम्ही पण शेतकरी असाल तर ही 2 कागदपत्रे पूर्णपणे काढून घ्या. पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC तुम्हाला देखील लवकरात लवकर जाऊन EKYC करावीच लागणार, जेणेकरून तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम मिळेल. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. जर तुमच्याकडे पण फार्मर ID नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ दुसऱ्या कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.